माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाणांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला। राजकारणात मला संपवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आम्ही टिकलो असून खोट्या आरोपांमुळे काँग्रेस सोडल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलं। तसंच मतचोरीवरून आरोप करणारा काँग्रेस नेत्यांनाही त्यांनी सांगितलं की मतचोरी झाली असती तर नाना पटोले 250 मतांनी जिंकले असते का, असा सवाल अशोक चव्हाणांनी उपस्थित केला। आज विरोधी पक्ष यूपीएची आज काय अवस्था आहे, नेतृत्व ही यूपीए झालेली आहे, वास्तव दिसते आपल्याला। आता आरोप करायचे तर काय करायचे, तो वोट चोरीचा आरोप सुरू झाला। नवीन काहीतरी नॅरेटिव्ह ज्याला म्हणतो आपण, नवीन नॅरेटिव्ह सेट केला गेलेला आहे की वोट चोरी भाजपने केली, भाजपने मतं चोरली। मला सांगा, मत चोरायची गरज पडली असती तर अर्चनाताई 7,000 मतांनी पडल्या असता का हो? म्हणजे वोट चोरी करायची आम्हाला क्षमता किंवा वोटची गरज पडली असती, जे आम्ही कधी केलेलं नाही।